आत्ता नुकताच महिला दिन होऊन गेला. त्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण जसं महिला दिनासाठी आपण छान नटलो होतो, आपलं कौतुक करून घेतलं होतं, तसंच प्रत्येक बाईसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 3 गोष्टी या मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपलं शरीर हे डेफिनेटली अनॅटॉमिकली सुद्धा पुरुषांपेक्षा वेगळं आहे. देवाने त्याला खूप काय म्हणूया आपण, देवाने त्याला खूप नजाकतीने बनवलेलं आहे आणि ते शरीर छान राखणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात त्याची ताकद ही हळूहळू कमी होत जाते. हॉर्मोनल चेंजेस बायकांच्या शरीरामध्ये खूप सातत्याने होत असतात आणि त्याचे दूरगामी आणि अर्थातच वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर ओल्ड एजमध्ये साधारण दिसायला लागतात. मग अगदी मेनोपॉजच्या वेळेला त्रास होणं, फायब्रॉइड्सच्या गाठी होणं, पाळीच्या तक्रारी असणं, तरुण मुलींमध्ये सुद्धा हल्ली PCOD, थायरॉईडसारखे आजार हे वाढत चालले आहेत, किंवा अगदी वाढलेलं स्तनाच्या, अंडाशयाच्या आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण हे त्याचंच द्योतक आहे. त्यामुळे अशा तुम्हाला आता मी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आणि तुमच्या आहारामध्ये नियमित ठेवायच्या आहेत, की जेणेकरून तुम्ही जे फ्युचर कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग आजाराच्या दृष्टीने असतील किंवा वीक सगळे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स होणं आहे, या सगळ्यापासून तुम्ही डेफिनेटली प्रोटेक्शन मिळवू शकता, प्रिव्हेन्शन मिळवू शकता. नंबर 1, आपल्या आहारामध्ये शतावरी नावाची गोष्ट ही प्रत्येक बाईने अगदी 17-18व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंत ठेवली पाहिजे. शतावरी ही उत्तम हॉर्मोन्सना स्टेबल करणारी औषधी आहे. आपल्याला फक्त शतावरी कल्प ड्युरिंग प्रेग्नन्सी दूध घेण्यासाठी म्हणून घ्यायचा एवढंच माहीत असतं, पण असं नाही आहे. तर ती हॉर्मोन स्टेबल करते, ती शरीराला ताकद देते. महिलांमध्ये जे नॅचरल ऑस्टिओपोरोसिस आफ्टर मेनोपॉज होत जातं, सांध्यांची ताकद कमी होत जाते, ती चांगली इंटॅक्ट ठेवण्याचं काम या शतावरीने होतं. सो शतावरी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दुधाबरोबर शतावरीचे कांड पाण्यामध्ये भिजवून ते पाणी पिणं, अशा प्रकारे तुम्ही शतावरीचा वापर वेगवेगळ्या वेळेस तुमच्या आहारामध्ये, तुमच्या औषधींमध्ये डेफिनेटली करावा. गरज लागल्यास आमच्यासारख्या आयुर्वेदिक वैद्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. नंबर 2, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस अतिशय महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या काळात जेव्हा जात्यावरती आपण पीठ दळत होतो किंवा बरीचशी कामं आपल्याला फरशी पुसण्यापासून हाताने जी करावी लागत होती, एक प्रकारे आपले पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज होत होते. आपले जे पेल्विक मसल्स आहेत हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सगळ्या ऑर्गन्सना अगदी चांगल्या प्रकारे धरून ठेवण्यासाठी मदत करत होते. पण आत्ता काय होतं आहे, आता या एक्सरसाइजेसचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि ॲज अ रिझल्ट युटेरस किंवा अंग बाहेर येणं जे आपण म्हणतो तसं होणं, किंवा बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होणं, फायब्रॉइडच्या गाठी होणं, युटेराईन मसल्स वीक होणं, हे सगळं हल्लीच्या काळामध्ये खूप बघायला मिळतं आहे. मग त्याकरता काय करायचं, तर चंद्र नमस्कार हा सोपा एक्सरसाइज आहे. यूट्यूबवर तुम्ही जरी टाकून बघितलात, तुम्हाला त्याचे सर्च रिझल्ट्स लगेचच मिळतील. जसे सूर्यनमस्कार म्हणजे 12 वेगवेगळ्या नमस्कारांचा, आसनांचा एक पूर्ण आसन कंबाईन केलेलं आहे, तसंच चंद्रनमस्कार हे स्पेसिफिकली बायकांच्या आरोग्यासाठी सांगितलेलं आहे. कारण चंद्र हा स्त्री आरोग्याचा एक प्रकारे आयुर्वेदामध्ये कारक मानलेला आहे. त्यामुळे हे चंद्रनमस्कार तुम्ही ॲटलिस्ट आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केलात तर अगदी पाळीच्या तक्रारी लांब ठेवण्यापासून, हॉर्मोन्स रेग्युलेट करण्यापासून ते पेल्विक फ्लोअर टाईटनिंग झाल्यामुळे अगदी बाळ चांगलं त्या गर्भाशयात वाढण्यापासून ते मेनोपॉजमध्ये अंग बाहेर न येणं, या सगळ्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि नंबर 3 आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज रजस्वला परिचर्या. काय बरं, तर पूर्वीच्या काळात बघा, पिरियड्स आल्यानंतर बाईला बाजूला बसवलं जायचं. आता त्याचा अर्थ फक्त बाजूला बसणं हा नव्हता, तर त्या काळामध्ये बाईला संपूर्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छान रेस्ट मिळावी हे त्यामागचं कारण होतं आणि ते प्रचंड व्हॅलिड होतं.
कारण त्या 4 दिवसामध्ये शरीर कंप्लीट एका हॉर्मोनल ट्रान्झिशनमधनं जात असतं. शरीरातमधनं रक्तस्राव होत असतो. पेल्विक मसल्स तुमचे वीक झालेले असतात. इन्फेक्शनचे चान्सेस वाढलेले असतात आणि त्याचबरोबर शरीर इंटेन्स डिटॉक्स मोडमध्ये त्या काळात असतं आणि म्हणून शरीराला छान आरामाची गरज असते. मग आता आपण ती कशी बरं करायची? तर सगळ्यात आधी आपण हे थांबवलं पाहिजे की नाही आम्हाला पिरियड्समध्ये काम करायचं आहे, आम्हाला आपल्या सो कॉल्ड ॲडव्हर्टाईजमेंटमुळे सुद्धा आपल्या मनावर ते बिंबवलं गेलं आहे की पॅड लावायचं अमक्या अमक्या कंपनीचं आणि धावत सुटायचं, उड्या मारायच्या. हे अजिबात चांगलं नाही आहे. त्या काळात केलेल्या अति एक्सरसाइज, अति काम, अति श्रम हे डेफिनेटली पुढे जाऊन त्रासदायक ठरतं आणि याचे अनेक रिसर्च आपल्याकडे गुगल, AI सगळंच आहे. तुम्हाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल, तुम्ही हे अनेक रिसर्च जे आहेत ते वाचू शकता. त्यामुळे आपल्याला त्या काळामध्ये छान उत्तम घरचं जेवण, व्यवस्थित झोप आणि जितका शक्य आहे तितका आराम. मग येस, त्यावेळेला एक्सरसाइजेससुद्धा आपल्याला 4 दिवस करायच्या नाही आहेत, आलं लक्षात. सो आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित स्वतःचं छान काळजी घ्यायची. मग आता तुम्ही म्हणाल आम्ही तर नोकऱ्या करतो, आम्हाला शक्यच नाही आहे. पण अनेक कॉर्पोरेट कंपनीजमध्ये सुद्धा 1 ते 2 दिवस मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला सुट्ट्यांची आता सोय ही झालेली आहे. सो आपल्याकडे सिक लिव्ज असतात, आपल्याकडे अदर लिव्ज असतात. त्याचा असा वापर करा आणि ॲटलिस्ट महिन्यातले 2 दिवस, महिन्यातला 1 दिवस तरी पूर्ण आराम हा तुमच्या सगळ्या सिस्टीम्सना गरजेचा आहे. आपल्याकडे भारतामध्ये आपण करतोच ना, एखादं आपलं उपकरण बंद झालं की आपण ते स्विच ऑफ करून रिसेट करतो. ह्याच रिसेट आपल्या शरीरासाठी पण गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा चित्ता वाघ हा 1 पाऊल मागे येतो तेव्हा तो मोठी शिकार करण्यासाठी 1 पाऊल मागे आलेला असतो. त्यामुळे तुम्ही तो एखाद दिवस आराम करताय म्हणजे तुम्ही काही चूक करताय, तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करताय असं अजिबात नाही आहे. तो आराम तुमच्यासाठी लॉंग टर्ममध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. याबाबतच आणखीन तुम्हाला अशा सायंटिफिक बेस्ड असणाऱ्या व्हिडिओजसाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत राहा. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद.